नमस्ते. आज प्रथम क्रमांक केला आणि सेमी फायनल नंतर चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगत होता की आज काय नाही काहीतरी राजा नाही ऍक्च्युली कसं असतं ऍक्च्युली गट पास झाला की सेमीचं टेन्शन असते. सेमी नंतर एकदा गाडी गुलाला गेली का कितवा येतो त्याच्याविषयी काय माझं तर वैयक्तिक असं काय मनात नसते की बाबा पहिला यावा दुसरा यावा. गुलाल महत्वाचा आहे. गुलाला जातोपर्यंत तणाव राहतो का तर राहतो 100%. सेमी काढलं तेव्हा तुमच्या मनामध्ये चाललेलं की आज गाडीने चांगली गाडी पळाली, सेमीला सुट्टी पळाली आणि फायनलचा गुलाल महत्वाचा होता. काय सांगाल? नाही फायनलचा गुलाल आता 1 नंबर करेल 2 नंबर करेल त्याचा इश्यू नव्हता. मेन महत्वाचं सेमी पास झाले की विषय संपला. गाडी एकदा गुलालात गेली का तणाव आज 1 नंबर केलाय. ताईंना खूप मिस करतोय मी. ती तब्येत ठीक नसल्यामुळे आली नाही. मला वाटली जावा तुम्ही. आज मी आलो 1 नंबर झालाय. दावणीला एक हिराच लागला म्हणाला. 100% हो 100% हिरा आहे. आणि म्हणजे टोटली असं त्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बळ चांगला आहे त्याचा असं म्हणायचं. आणि सर्व तुमचे जे बाकीचे पण पाळीव जनावर आहे भरपूर मोठं गोट आहे आपलं. त्या सर्वांचा आशीर्वाद कुठेतरी त्याच्या पाठीमागे असू शकते किंवा त्याशिवाय प्रेम तुम्ही सुद्धा करता. कारण मित्रांनो महाराष्ट्रातला सर्वात पहिला स्विमिंग टँक खास म्हैशींसाठी शेडजींनी बनवलाय आणि असं फारच कमी म्हणजे पाहायलाच नाही मिळालं म्हणजे आतापर्यंत. कसं आहे जनावरांना सगळ्या बेसिक सुविधा द्यावी तर तरच पाळावी असं आम्ही त्या मताचे आहे. आता म्हशी सुद्धा आमच्या दूध कमी दूध जास्त पण आमचा खाण्याचा भाड्याचा विषय कधी कमी जास्त नसते आम्ही. त्यामुळं पहिल्यापासून असं असते की बाबा तुम्ही पाळतायच तर व्यवस्थित त्याचं हे असावं, त्याची सुविधा निघा व्यवस्थित असावी एवढं. आणि तरच कुठेतरी सक्सेस आहे. बरोबर आहे. कुणाला समर्पित करा मोठा विजय? नाही असं काही सगळी टीम आहे ती सगळ्यांचं आहे. धन्यवाद. प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे उर्मिलाताई यांचा हिंद केसरी राजा आणि सोबत पाला काढतो अप्रतिम अशी जोडी पाहिली आणि आज प्रथम क्रमांकाची मानकरी झाली आणि सर्व प्रेक्षकांची मानकरी. दादा नमस्कार. शेडजी पहिल्यांदा मगाशीच आम्हाला म्हटले की सर्व मुलं जी मेहनत करतात कष्ट घेतात राजाच्या पाठीमागे त्यांची पहिली मुलाखत घ्या. काय सांगाल म्हणजे एक आत्मीयता जाणवते. आता शेडजीचं कसं आहे, आता त्यांचं डेरीज असते त्याचं म्हणणं बा एक आपले धरणारे गिरा मेहनत यांची. आता आपलं सगळं यूट्यूबला दाखवतात. आता आपली गडी पण दिसली पाहिजे. ते उद्देशक त्यांचा चांगला आहे. तर आले पाहिजे गडी बी त्याच्यासोबत. आता आमचं काही नाही घेतलं तरी आम्ही सध्या सोबतच असतो. आता आमचाच राजा. आता त्याच्यामुळं काय वाटतं म्हणजे असतो व्हिडिओमध्ये आम्ही डेली पण. आज 1 नंबर केलाय. काय सांगाल? काय आनंद आहे? आता 1 नंबर केला. आता आशा तर नव्हती पण बायचान्स झालाय म्हणजे होतेच. त्याची गती तशी आहे की आता गाड्या पण सॉरी दादा तुम्ही सांगा काय सांगाल? कसं स्पीड लागलं गाडी राजाला? काय सांगाल कशी गाडीला स्पीड लागलं? काय तिन्ही फेर निर्वाद वर्चस्व झाले. गाडी चांगली पळाली. तो पण खोंड आदत मधला टॉपचा खोंड आहे. बर. आणि हिंद राजा पण टॉपचाच आहे. एक आदत वयापासून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की गुलालाचा बेतात बादशाह म्हणून ओळखला जातो. काय सांगाल? गुलालाचा बेतात बादशाह म्हणून ओळखला जातो. बादशाह येतो. आमचं जरा बॅड लक होतं 3 मैदान पण आज कमबॅक केलेला आहे राजानं. इंट्रोडक्शन करून दे. काय काय तुम्ही मेहनत करता? आता मेहनत म्हणजे आता आम्ही बी आता आमचे आम्ही कसं आहे आता आमचे म्हणजे मेन जे आहेत ना आता बैलाला आम्ही पण बैलाला सांभाळतो. पण आता आमच्यापेक्षा जास्त माहिती म्हणजे आमचे हे दिलीपराव त्यांना आमच्यापेक्षा थोडी जास्त माहिती आहे. हां त्यांना नमस्ते. काय सांगाल कसं काय गाडी पळाली आज? गाडी आज 1 नंबर गाडी. नियोजन कशा पद्धतीने झालं होतं? कुठं बघितलेलं ह्याच्या आधी पळतात त्याला? नियोजन आम्ही काढतो सोबत पहिल्यांदाच गाडी कसं स्पीड लागला आणि 1 नंबर स्पीड लागली. तिन्ही फेरे ताईंच्याबद्दल काय सांगाल? शेटजींच्याबद्दल काय सांगाल? 1 नंबर माणूस आहे. ताईंच्याबद्दल काय सांगाल? तर 1 नंबर. मी कायम त्यांच्या सोबत असतो. ऑलराऊंडर आप्पाड्यावर बद्दल काय सांगाल? आप्पाचं काय विषयच नाही. ठीक आहे चालतंय. मित्रांनो आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा चिंचाळे यांच्या राजाने आज प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला.